मिर्ज़ापुर में प्रकाश अंबेडकर के चिरंजीव यहाँ पे रैली निकाली। ईवीएम हटाओ और बैलेट पेपर लगाओ। क्या है 76 लाख मतदान उनके बढ़ाओ। ये देखो वहाँ पे
देख सकते हो बहुत ही जन आक्रोश के साथ यहाँ पे लोक संख्या जमा हुई है। आगे भी देख सकते हो सारे सोलापुर शहर की पुलिस यहाँ पे लगी हुई है। देख सकते हो पब्लिक कितनी है। ये टीवी 9 वाले इंटरव्यू ले रहे हैं। लोकसभा निवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये खासदार साहेबांना जवळजवळ 80% मतदान पोलिंग केलं आमच्या गावाने. शिवाय आमच्या गावचा एक इतिहास आपण गेले 25 वर्षापासून जो कोणी नेत्याला निवडलं किंवा ज्याला मतदान द्यायचं, ज्याच्या पाठीमागे जायचं, त्याला जवळजवळ 80 ते 90% मतदान आमच्या गावचा गेले 25 वर्षापासून इतिहास आहे. मी सुद्धा जनतेतून सरपंच होताना उच्च शिक्षित निष्कलंक नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही नाव ठेवलाय. तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलाय आणि आज तुम्ही आमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागताय. तोंड फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढे पळवा आणि आज शपथ घ्या. आपली लोकशाही, आपले हक्क अधिकार संपवण्याची वेळ इथल्या बीजेपी, काँग्रेस, शिवसेना या सगळ्या पक्षांनी मिळून केलेली आहे. आज आपण सुजाताबाई आंबेडकरांच्या समोर हात वर करून शपथ घेऊया. आपण सर्वांनी हात वर करा. सुजाताबाईंना एक विश्वास द्या. जोरात म्हणा, येणाऱ्या पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडीशिवाय श्रद्धा प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराशिवाय बाकी कुठल्याच पक्षाच्या उमेदवाराला आम्ही माफ देणार नाही. जर आम्ही बाकी कुठल्या पक्षाला मतदान केलं तर आमच्यावर 12चे म्हणून शिक्का मारा. कसे झाले? आता ते बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये दाद मागितली, आहे माझी नोटीस काढली, नोटीस. बाकीचे मुख गिळून बसते बघा. आम्हाला त्यांचे पण झाले. 4-5 लाखाचा हिस्सा विचारतात बाळासाहेब. सरपंच साहेब बोल जाऊ वंचित बहुजन आघाडीचा उपोषण करते पण आपल्याचे साहेब वंचित बहुजन आघाडीचा आवाज वाढवून थोडं. दादा ऐकायचं ना, दादा ऐकणं सोपं नाहीये. डायरेक्ट स्टेशन, डायरेक्ट स्टेशन, एक छप्पन वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा.
सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांचे दिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित डॉक्टर डेटे, प्राध्यापक सोमनाथ सर, तसेच अरुणाबा जाधव, अमोल दादा, मणिकांबे साहेब, महिला आघाडीचे अध्यक्ष, तसेच युवक आघाडीचे दीपक दादा आणि पंकज दादा, निळा टी शर्ट घालून फिरवणारे आणि अशा आपल्या सोलापूरच्या काही ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काही फरक नाही पडत, असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला, हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला काय याचा अर्थ काय. मित्रांनो, सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये, जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं. त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे आंबेडकरवाद्यांचा उठाव झाला, इकडे एकदा इकडच्या तमाम ठाणे राहतो, माहितीये का तो किती मतदान करतो. तर तुम्ही समानतेची ताकद समजून घ्या की आपल्या इकडे उभे असलेले दादा, इकडे मागे बसलेले असलेले ताई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते. ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद आणि ही ताकद आपल्याला दिली आहे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात. पण मित्रांनो, हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय, तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातलं मतदानाचा दिलेला अधिकार काढून दिला आणि ते आपण खपवून घेणार आहोत का. पण काय मोजले ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. एवढंच आहे. तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, बाळासाहेब म्हणले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल आणि त्यांनी जानेवारीमध्ये 16 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं. बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की आम्ही ह्या 3 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती. त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येत आहे की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे. सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे. बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं, त्यांना ट्विट सुद्धा केलं. पण एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समजली की आप क्रोनोलॉजी समझली. 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस लगाई. 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ. फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खड़गे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम की लड़ाई में ज्वाइन करो. कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए. खड़गे जी ने कोई जवाब नहीं दिया. उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन की वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया. उसके वकील है बाला साहब आंबेडकर. उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद ये डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करेगा. तिचं बजेट फिरवतात तेव्हा या इकडच्या लोकांना साफ साफ दिसून येतं की हे भाजपचं जे सरकार आहे त्यांना इकडच्या आदिवासींचं, दलितांचं, बहुजनांचं आणि तमाम वंचितांचा विकास नकोय. म्हणून ज्या सुधार कायद्यासाठी, ज्या सुधार योजनांसाठी इकडच्या संविधानामध्ये आपल्याला जी निधीची तरतूद करून दिली होती ती निधी इकडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने सर्रास चोरलेली आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पुरावा पाहायचा असेल तर त्यांचेच मंत्री संजय शिरसाटे बोलतात की एससी आणि एसटीचा फंड हा लाडक्या बहिणीकडे फिरवला. आणि हेच बोलत असताना आपल्या सर्वांना हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की हे फक्त भाजपचं सरकार नाही, हे चोरी करतात. येतो जय भीम जय संविधान. या जनाक्रोश मोर्चाला सुजात दादा उपस्थित राहिले.
सर्वांचे मी या ठिकाणी तो मोर्चा जो है ख़त्म हो गया है। आपने भाषण में देखा, अच्छी तरह से भाषण हुआ और कुछ गड़बड़ हुई नहीं। तो आज का ब्लॉग कैसे लगा, पसंद है तो लाइक करना, चैनल पर नहीं तो सब्सक्राइब करना। मिलते हैं ब्लॉग में, बाय बाय।